ऑफ एशिया प्रेझेंट महाराष्ट्र पुरस्कार सोहळ्यात सर आपलं खूप खूप स्वागत. आपलं नाव सांगाल? माझं नाव सचिन साळुंके ओके. फ्रॉम युनिटी ॲग्रो फूड्स. ओके, कशाचा बिझनेस आहे आणि किती वर्ष झाले ह्या बिझनेसमध्ये आहात? आम्ही 2016 पासून या बिझनेसमध्ये आहे आणि फूड मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे आमचा. सो जे फ्रोझन फूड आहे ते आम्ही हाय टेक्नॉलॉजीनी मॅन्युफॅक्चरिंग करतो. सो आमच्याकडे हाय टेक्नॉलॉजी लाईन्स आहेत. 4 प्लांट्समध्ये आत्ता आम्ही काम करतो आहे. साधारणतः आमच्याकडे 4000 फार्मर्स लिंक आहेत आणि एम्प्लॉय स्ट्रेंथ म्हणाल तर साधारणतः एक 1300 ते 1400 एम्प्लॉईज आमच्या ग्रुपमध्ये काम करतात. ही जर्नी नेमकी कुठून सुरू झाली? म्हणजे ऑब्व्हियसली फार्मर्सला जर म्हटलं तर आजकाल एवढा काही कोणी त्यांच्या गोष्टींना त्यांच्या प्रोडक्ट्सला भाव मिळत नाही आहे कुठे, आणि तीच लढाई ते आज नेहमी लढत असतात की मालाला भाव नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही त्यांना सोबत घेऊन चालताय. त्यामुळे मला तुमच्या जर्नीविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सुरुवात कशी केली. सो आमची जर्नी 2009मध्ये सुरू झाली. याच्यामध्ये आम्ही ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि बिल्डिंग सेक्टरमध्ये काम करतो. सो 2016मध्ये युनिटी ॲग्रो फूड्स चालू झालं, जे की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची या भावनेने. आज शेतकरी जो आपल्याला ऑक्सिजन लागतो आहे आणि जो काही फूड लागतो आहे ग्लोबली तो फार्मर्स देतो. तर यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता, एखादी मध्ये कंपनी पाहिजे होती की जी त्यांना पोचवेल. सो आज आमची ग्लोबली 40 कंट्रीजमध्ये सप्लाय चालू आहे. आमचे ग्लोबली 2 ऑफिसेस आहेत आणि इंडियामध्ये आम्ही 4 प्लांट्समध्ये काम करतो आहे. आणि यावर्षी आम्ही एक नवीन प्लांट कन्स्ट्रक्शन चालू केले जे की ऑलमोस्ट 4 एकरमध्ये आहे. सो आम्ही जे स्मॉल फार्मर्स आहेत त्यांनाही बिझनेसमन बनवतो आणि जे विलेजमध्ये छोटे छोटे लोक आहेत ज्यांना बिझनेस करायचा आहे तर छोट्या लेवलपासून ते प्लांट मोठे मोठे टाकस तोपर्यंत आमची एवढी कॅपॅसिटी आहे की आम्ही कुणालाही म्हणजे त्या बिझनेसमध्ये इन करू शकतो एक्सपिरियन्स असल्यानंतर. मग तो फार्मर असू द्यात, बिझनेसमन असू द्यात, कुठल्याही सेक्टरचा व्यक्ती असू द्यात. बिझनेस अशा काही वेगळ्या फील्डमध्ये बिझनेस जर करायचं म्हटलं किंवा जर ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये किंवा फार्मर्सला सोबत घेऊन तुम्ही बिझनेस करताय तर बऱ्याच तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा तुम्हाला डिफिकल्टीज बऱ्याच येत असतील. त्यावेळेस तुम्ही ते कसं टॅकल केलं की तुम्ही कसं फेस केलं? मेन रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की आज भरपूर शेतकरी जे आहेत ते त्यांचा माल फेकून देतात कारण त्यांना मार्केटला रेट भेटत नाही. जसं आपण बघतो बऱ्याच वेळा फक्त कांद्याचा ऐकतो, पण अदर दॅन कांदा भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत जे शेतकरी करतात आणि फेकून देतात कारण त्यांना योग्य सोर्स भेटलेला नसतो की आपण माल द्यायचा कुठं. तर माझं बेसिक एम आहे की प्रत्येक फार्मरला देशातल्या आपण योग्य कंपनीपर्यंत पोहोचवणं. माझी कंपनी तर काम करतेच, पण जे मोठे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी घेऊन मी आलेलो आहे. डेफिनेटली प्रॉब्लेम्स तर आलेले आहेत शेतकऱ्यांसोबत भरपूर, पण आम्ही एकच प्रयत्न करतो की आज तुम्ही मटेरियल दिलं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेमेंट भेटलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जास्ती प्रॉब्लेम आम्हाला येत नाही. आम्ही जर डेव्हलप करायला गेलो आम्ही कल्टिवेशनपासून करतो, बियाणं सप्लाय करण्यापासून त्यांना औषधं लागत असतील त्यालाही मदत करतो. म्हणजे शेतकऱ्याची फायनान्शियल कंडिशन बघून आमची कंपनी त्यांना मदत करते. म्हणून कंपनीचं नाव युनिटी ॲग्रो फूड्स आहे. आम्ही युनिटीने काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं सध्या तेच आहे की एकट्याने पुढे जाण्यापेक्षा तुम्ही 10 जणांना पुढे घेऊन जा. ते 10 जण त्यांचं सर्वस्व देऊन काम करतात जेव्हा, तेव्हा आपण स्वतः पुढे जातच असतो ऑब्व्हियसली. त्यावेळेस आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. आपले सप्लायर जसे आपले पार्टनर्स असतात, आपले कस्टमर पार्टनर्स आहेत आणि जसे आपल्या ग्रुपमध्ये एम्प्लॉईज आहेत ते सुद्धा आपले पार्टनर्स आहेत. मुळात बिझनेसमॅनचं हेच धोरण असतं ना की मला खूप जास्त कस्टमर मिळाले पाहिजे, पण त्या कस्टमरला सॅटिस्फॅक्शन तुम्ही कसं देणार आहे त्यामागे त्यांचं काहीच नसतं किंवा त्यामागे काय करायचं आहे तशा कोणत्या स्टेप ते घेत नाहीत, पण तुम्ही ते काम खूप छान करत आहेत. आज आम्ही या स्टेपवरती आहे की आम्हाला कस्टमर शोधायला लागत नाहीत, आम्हाला सप्लायर शोधायला लागतात. आम्हाला फार्मर्सला रिक्वेस्ट करायला लागते की तुम्ही हा प्रोडक्ट लावा शेतामध्ये, आम्ही तो घेऊ. म्हणजे कस्टमर भरपूर आहेत ग्लोबली, आम्ही खूप कंट्रीजमध्ये पोहोचलेलो आहोत, पण सप्लायर्स आम्ही अजून ग्रो करतो जे की महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात ना लोक की शेती वगैरेतनं काय मिळत नाही, तर शेतीतनंच सगळं मिळतं हेच मी सांगते. ते शेतकरीच किंग आहेत आणि फ्युचरमध्ये म्हणजे राजा असणारे शेतकरी जे बोलतात आपण फक्त ऐकतो. तर माझ्या व्हिजननी व्ह्यूनी जर तुम्ही पाहिलं तर शेतकरी हाच राजा आहे, दुसरा कोणी नाही. बिझनेसमन सुद्धा नाही, ना पुढारी आहे ना कोणी आहे, फक्त शेतकरी हाच राजा बनणार आहे. एक्झॅक्टली. हे सगळं करत असताना सर तुम्ही अशा लेवलला येत आणि तुमचं काम कोणीतरी बगते तेव्हा कसं वाटतं, किंवा आज तुम्ही काहीच वेळा तिथून अवॉर्ड घेऊन जाणार त्यावेळेस कसं वाटतं? नाही, अशा वेळेस खूप आनंद होतो, मोटिवेशन भेटतो की जो आपला मोटो आहे त्या मोटोच्यासाठी आपल्याला असे काही ग्रुप्स मदत करतात की तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं की आम्हाला मोटिवेशन भेटलं की आम्ही 4 लोकांना जॉब देणार आहे, आम्ही 4 शेतकऱ्यांचं मटेरियल घेणार आहे. हे जरी आवड देणाऱ्याला छोटी गोष्ट असली ना, त्या आवडमधून जी मोटिवेशन भेटतं त्याच्यातून जी लोकं मोठी होतात ही फार मोठी गोष्ट आहे. तर तेच असतं की त्या 100 रुपयाच्या ट्रॉफी मागचं जे आहे ना ते सगळं आपल्याला माहिती असतं, ती जर्नी आपल्याला माहिती असते आणि ती जर्नी लोकांपर्यंत ऑब्व्हियसली पोहोचते. तुम्हाला तुमच्या इथून पुढच्या प्रोसेससाठी सर खूप खूप शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. सो थँक्यू व्हेरी मच.